डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. सुरुवात मात्र दमदार केली आहे फलंदाजाने. हो, चांगला फटका पाहिला, शरीररक्षण खेळून काढलाय चेंडू, क्षेत्ररक्षण नाहीये. एक टप्पा घेत चेंडू जाई सीमा पार, ठोकलाय चौकार, मात्र तुटूनच पडलाय या गोलंदाजावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल वाशिवली या संघाला. खूप दूरचा प्रवास कापून आली आहे मी तर म्हणेन. मंगलवीर मात्र तुटून पडलाय. मंगलवीरच्या बॅटमध्ये आपण 2 चौकार पाहिलेत. हो, चांगला फटका पाहिला, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा हुलकावणी देत असताना चेंडू शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवलाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहत आहे राज सज्ज झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय राज. हो, चांगला फटका पाहताय, गॅप शॉट सिलेक्शन, चाबूक शॉट पाहताय, चपराक शॉट, चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा येतोय चौकार राजच्या बॅटमधनं. 17 का खतरा. मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक मात्र संपला गेलाय. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागला गेल्यात तामसाई संघाच्या 14 या आकड्यावरती. चांगलं फटकेबाजी पाहतोय, गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजाचं नाव काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. जगदीशचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. तब्बल विचार केला 14 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा चपराक शॉट पाहताय, चांगला फटका, आणि काय फटकेबाजी होती मैदानाच्या आतमध्ये. चौकार आलाय, जगदीशचा चौकाराने स्वागत केलाय मी तर म्हणेन. चांगला फटकेबाजी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज, एका साईडला राज आणि एका साईडला पाहता आपण मंगलवीर. दोन्ही फलंदाज. मंगलवीरचा विचार केला 3 चौकार मारल्यात मंगलवीरच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिल्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज जगदीश. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये आता क्षेत्ररक्षण लावलाय मी तर म्हणेन. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला पण. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. जगदीशचा विचार केला ना, 2 चेंडू फेकल्या, 2 चेंडू मध्ये 5 धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाला जगदीश. 19 धाबा पहिल्या षटकामध्ये, 14 त्यानंतर या 5. पुन्हा एकदा सज्ज झाला राज. हो, चांगला फटका, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय. जजमेंट करतो या ठिकाणी, आणि चांगला जजमेंट पहा. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडलाय मी तर म्हणेन. गोलंदाजी करत असताना राज हा मोठा धक्का लागलाय तामसाई संघाला. बॅक टू द आउट. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर. विचार केला ना, राजने थोडासा नाराज केला मी तर म्हणेन. राजच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिला, त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम फटका पाहिला. आणि काय गोलंदाजाने स्वतः गोलंदाजा करत असताना मात्र झेल मात्र अचूक टिपला होता. पहिला झटका क्रमांक लागलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर. चौकार मारल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जगदीश या गोलंदाजाला. सुरुवात मात्र चांगली झाली. या डावकर येताचा फलंदाज सज्ज झालाय.
प्रभाकरला पाहता आपण. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. वाशिवली संघ खेळत असताना समोर पाहत आहे तेवढाच ताकदीचा संघ तामसाई संघ पाहत आहे. प्रभाकर सज्ज झालाय पुन्हा एकदा. हो शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, झेल उडाली आहे, क्षेत्ररक्षण आहे पण चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये मी तर म्हणेन. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होता मात्र चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी, फक्त सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 20 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला तब्बल 14. त्यानंतर जगदीशला पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि मात्र कमबॅक त्याच्यानंतर कमबॅक केलाय जगदीशने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय आणि जजमेंट करतो क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यावेळेस मात्र चुकी केली आणि चुकीला माफी नसेल मी तर म्हणेन. झेल सोडलाय मोठा. खेळाडू मात्र जीवनदान मिळत असताना तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. पण विचार केला ना क्रिकेटचा नियमच असतोय पकडा झेड आणि जिंका क्रिकेटचा खेळ. फलंदाज जीवनदान मिळत असताना फलंदाजाला हो पुन्हा एकदा बॅटची कडा आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पण याचा या जगदीशचा विचार केला ना फक्त धावा खर्च केला 8 म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली. एक खेळाडू सुद्धा बाद केला. चला वाशिवली संघ थोडासा स्पीडअप करा आपण. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. 4 षटक फेकायच्या तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये. चला यानंतर दुधानी संघ आणि त्यानंतर धामणी संघ दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल पहिला सत्र संपला तर आपण लगेचच नाणेफेकी केली जाईल. कदाचित तुम्ही वेळेवरती आले नाही तर एक षटक मात्र कमी खेळवला जाईल यावरती लक्ष द्या आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलर्स नेम हो चांगला फटका पाहताय, चपराक शॉट पाहता. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न नसेल का? चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. बॉलर्स नेम हर्षला पाहताय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फेकला, एक धाव खर्च केली. पुन्हा एकदा सज्ज झालाय प्रभाकर. पाहताय स्ट्राइक एंडला. हो गेंद मारना चाहते थे वासिम में, गेंद गई है कासिम में. यॉर्करचा वापर ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. डॉट चेंडूची सांगता. हर्षच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करत असताना हर्षचं कौतुक करावं लागेल. तिसरा षटक फेकत असताना पहिल्या षटकामध्ये 14 जरूर आल्या. हो त्यानंतर पाहिला गेला तर हा चेंडू मात्र खराब फेकलाय. वाईट 1 बाउंसचा इशारा सुद्धा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते मैदानाच्या आतमध्ये. आता याच्यानंतर तुम्ही चेंडू उडू शकत नाहीये आणि हा चेंडू खराब फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर ना. यावेळेस मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतो LPW आणि मात्र जो फलंदाज 1 डाऊनला आला होता प्रभाकर त्याला मात्र माघारी परतवलाय हर्ष या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करत असताना चला नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या हातामध्ये आपण एंटर व्हा. जसा फलंदाज बाद झाला आपण तयारच राहा, तसा लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. पण टोटल पाहताय ना धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तर बरं 23 धावा 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पण सुरुवात मात्र चांगली केली होती तामसाई संघाने. त्यानंतर मात्र थोडासा रनांवरती अंकुश लावण्याचं काम केलं जगदीशने. त्यानंतर पाहताय गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज हर्षने मात्र विचार केला काय गोलंदाजी टाकली. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. महेश जर्सी क्रमांक 45. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या जर रस्त्यावरती तुम्ही आपण पार्क केल्या असतील त्यांना विनंती आहे त्या गाडी मालकाला चालकाला आपण रस्त्याच्या साईडला लावायच्या आहेत गाड्या, रस्त्यावरती लावू नका आपण.
पुन्हा एकदा सामना सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे एका साईडला तामसाई संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वाशिवली संघ, दोन्ही संघ एकाच ताकदीच्या पाहत आहे. सुरुवात मात्र दमदार झाली होती, त्यानंतर मात्र रनांना अंकुश लावण्याचे काम केले जगदीशने आणि त्याच्यासोबत मात्र हर्ष आल्या मात्र चांगला फटका पाहिला आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. या ठिकाणी मात्र थोडासा हुलकावणी दिली, चेंडू मात्र जाईल सीमा पार. हा चौकार ठोकलाय आल्या या फलंदाजाने. महेश ऑन द फायर झालाय, चौकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना महेशने आल्याला चौकार ठोकला. त्याचा एकमेव कारण मात्र थोडासा चेंडूने हुलकावणी दिली त्या क्षेत्ररक्षणाला. चौकार आलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय. हर्षा गोलंदाज, फुल टॉस चेंडू फेकलाय आणि पंचांनी मात्र भीमर घोषित केलाय. म्हटलं जातं ना, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा, आणि हा फटका आलाय 2चा. पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 2 गडी बाद 30 अशी धावसंख्या पाहतोय तामसे संघाची. हो, चांगला चेंडू पाहतोय तसा टप्पा पडला, थोडासा उचली घेतला चेंडूने, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, पाहतोय काय गोलंदाजी केली होती. चौकार जरूर आला या षटकामध्ये. हो, चांगला चेंडू पाहतो आपण आणि 3 षटकाचा बाद विकेट संपला गेलाय. टोटल धावपटलावरती धावा लागल्या गेल्या आता 30, 2 गडी बाद. चला आदरणीय, काहीच वेळात आमदार साहेबांचं आगमन होईल. या ठिकाणी आदरणीय सुलभाताई यांचं आगमन होईल. आमदार पाहता आपण, दमदार आमदार सुलभाताई यांचं आगमन होईल थोड्याच वेळात. सगळ्या आयोजकांना विनंती असेल, आपण व्यासपीठाच्या समोर संपर्क साधावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना मात्र रंगत स्थितीमध्ये. 3 षटकाचा बाद विकेट संपलाय. टोटल पहिली धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 20 धावा. 30 धावा. पुन्हा एकदा सज्ज झाला चौथा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती जगदीश. हो, फटका चांगला आहे. गॅपचा विचार केला खूप मोठी होती आणि त्या गॅपला मात्र शोधण्याचं काम केलंय फलंदाजाने. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार, चौकार, आणि या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. चांगलीच फटकेबाजी करत असताना फलंदाज, जो सलामीला आलेला फलंदाज मंगलवीर पुन्हा एकदा सज्ज झालाय. मंगलवीरच्या बॅटमधून चांगला फटका पाहिला. चांगला पुन्हा एकदा फटका पाहतोय. उंची घेतली, या ठिकाणी थोडीशी उलकावणी केली आहे. यावेळेस मात्र प्रयत्न केले जरूर, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक मंगलवीर मैदानाच्या आतमध्ये फायर झालाय. पुष्पाचा रोल निभावताना जसा पुष्पा चंदनाच्या लाकडावरती उपटी टाकतोय तसा मात्र चेंडूवरती मात्र मंगलवीर उपटी टाकतोय. 2 चेंडूवरती 2 चौकार आणि 5 चौकारवरती केलतोय मंगलवीर. मैदानाच्या आतमध्ये बॅटीला कुईलूच लावून आला हा फलंदाज. हो, चांगला फटका पाहिला. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने जात असताना एक धाव तर वेगाने पुढे केले गेले. थोडासा फंबल पाहिला, बेडूक साप्या फिल्डिंग पाहिली आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती.
चांगला फटका पाहतो, क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी झेलची सत्ती आणि या वेळेत मात्र भोक्षी पाटली या खेळाडूची, मी तर म्हणेन भोक्षी पाटली या खेळाडूची. मंगलवीरला मात्र जीवनदान मिळत असताना सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती. स्ट्रायकेटला फलंदाज पाहतोय, पुन्हा एकदा सज्ज झालाय महेश हा फलंदाज. हो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाहीये आणि षटक संपला गेलाय. चौथं 4 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला, जाऊन पोहोचलाय 41. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. विचार केला ना, 2 चेंडूवरती 2 चौकार, डबल आली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. दोन बॉल डॉट आहेत का? पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज 5व्या क्रमांकाचा वामनचा वापर केला गेलाय. वामनला वामन सारखी गोलंदाजी करावी लागेल. ओहो, गेंद मारना चाहते थे, वासिम में गेंद गई है, कासिम में गॅप खूप मोठी आहे, चेंडू जाईल सीमा पार. आणि आज तर मी तर म्हणेन या फलंदाजाचा दिवस आहे. मंगलवीर ऑन द फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चौकारांचीच भाषा बोलतोय मैदानाच्या आतमध्ये मंगलवीर. आणि वीर सारखी फलंदाजी करत असताना टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तर 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला अजय गंगड, आपल्याला विनंती असेल लाईव्हच्या माध्यमातून हा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा डिसिजन पाहिला जाईल. हो, चांगला फटका पाहतोय. काय फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद सुद्धा तेवढीच होती. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमा पार आणि चौकारांचीच भाषा बोलतोय मंगलवीर मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते आणि तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून पाहत आपण धनेश गिरा यांना. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा होता आणि या वेळेस मात्र मंगलवीरला मात्र माघारी परतावा लागेल. चला गौरव गिरा, तुम्ही आपण याच आहे 2 मिनिटांसाठी इकडं आणि आपण थोडासा पास लिया. थोडासा गोलंदाजावरती अपशेक घेतलाय, त्यानंतर मात्र थोडासा डिसिजन पेंडिंग असेल. फलंदाज बाद असेल. योग्य ते डिसिजन पाहिला आपण गौरव गिराच्या माध्यमातून. पहा विचार केला ना, चांगली गोलंदाजी करत असताना पहा जो फलंदाज वरच्यावर ठरत होता त्या फलंदाजाला मात्र माघारी परतवला. चांगली गोलंदाजी करत असताना टोटल पाहता तामसाई संघ जाऊन पोहोचला 49 या आकड्यावरती. चला फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचा आपण. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये.
प्रवीण सप्राला पाहता आपण. टोटल 36 धावा कुठून काढल्या. चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये, चांगली फटकेबाजी पाहिली. 36 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्या आपण. तो फलंदाज मैदानाच्या बाहेर झाला. सप्राला मात्र मैदानाच्या हातामध्ये धाडला. आता टोटल आता शेवटचा षटक शिल्लक असेल. या षटकामध्ये हाणामारी करायची आहे. मी तर म्हणेन अद्याप 3 चेंडू फेकला, 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजाने 8. हो चांगला फटका पाहतोय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षण आहे, चेंडू मागे धावतोय मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा वेगाने पूर्ण केले गेले. तिसरीचा प्रयत्न नसेल. मी तर म्हणेन 2 धावा वेगाने पूर्ण केले गेले. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 51 या आकड्यावरती. 51 धावा जमा केल्यात. मी तर म्हणेन चांगली फायटिंग स्कोर मध्ये चांगली धावसंख्या जमा केली आहे. तामसे संघाने पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न उंच उडालाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा सूर्याची किरणा मात्र डोल्यावरती येत असताना 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फक्त 2 धावा, 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला यानंतर दुधाणी संघ आणि त्यानंतर धामणी संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी आपण लगेचच यायचं आहे. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. थोडासा पहा, थोडासा वाईट चेंडू पहा. लाईन लेंथ पाहिली गौरव गिराने आणि त्यानंतर मात्र थोडीशी लाईन मात्र मिस केली या गोलंदाजाने. वाईट चेंडूची सांगता, खराब चेंडू पाहिला. पण सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज असेल शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. हो यॉर्करचा वापर आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. LPW स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या 54 आणि 55चं टार्गेट सेट केलाय. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, या आपण. चला नाणेफेकी करून घेऊ आपण लगेचच दोन्ही संघाच्या माध्यमातून.
पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल पहिली 54 धावा आणि 2 धावेच्या पॅनल्टीचा ऍड टोटल 56 होतात आणि 57 धावेचा टार्गेट सेट केला. मी तर म्हणेन वाशिवली संघाला 57 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत 5 षटकामध्ये. हल्ला बोल करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाज पाहत आहे, गोलंदाजी मार्कवरती प्रभाकर सज्ज झालाय. सलामी जोडी पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. हर्षला पाहताय आणि त्याच्या सोबतीला फलंदाज जगदीश. स्ट्रायकेनला हर्षला पाहता आपण. हो पहिला चेंडूचा विचार केला, थोडीशी मात्र पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. खराब चेंडू फेकलाय. 1+1 या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचा श्रीगणेशा झालाय. बिना पायल के बजे घुंगरू छम छम छम. खाली पुकडच्या धावा पाहतो आपण. वाईटच्या स्वरूपात सिंगल आली आहे आणि टोटल या चेंडूवरचा विचार केला ना, थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिशा थोडीशी भरकटला गोलंदाज आणि विकेट किपरने थोड्याशा चुका केल्या. त्यानंतर 2 धावा, 2 धावेच्या मदतीने संघाचा श्रीगणेशा झाला वाशिवली संघाचा. 57 धावेचं पाटलन आहे. हो चांगला फटका पाहतो, चाबूक शॉट, चपराक शॉट आणि शतरक्षण होता त्या ठिकाणी. कदाचित चेंडू हाताला लागलाय. चेंडू मग धावतो. 1 धाव तर 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आहेत आणि तिसरीचा प्रयत्न पाहतो आपण. चांगला फटका पाहिला आपण. 3 धावा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 3 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला, जाऊन पोहोचलाय. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस वरती फुल टोल उसूल करायचा. क्षेत्ररक्षण चांगला त्या ठिकाणी झालंय. महेशच्या माध्यमातून चेंडू अडवणी केली जाते, फक्त डॉट चेंडूची सांगता. अशीच गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज मात्र वाशिवली संघाला हल्ला बोल करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पिटूचा षटक मात्र या पिटूच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करावा लागतील. 57 धावेचं पाटलान करायचंय. 57 धावेचा पाटलान करत असताना जास्तीत जास्त. हो चांगला फटका पाहिलाय, थोडासा क्रॉस झाला. त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार, ठोकलाय चौकार आणि या चौकारच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. सुरुवात मात्र चांगली झाली आहे वाशिवली संघाच्या फलंदाजाने. सुरुवात मात्र दमदार केली आहे. 57 धावेचं पाटलान करायचंय आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून चांगली फलंदाजी करत असताना अद्याप 9 धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय हर्षा फलंदाज. चांगला फटका पाहिला. हो यॉर्करचा वापर, चांगला चेंडू, चांगला चेंडू. विचार केला ना, पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र यॉर्करचा वापर आणि कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय चांगली गोलंदाजी करत असताना. हो पुन्हा एकदा तोच चेंडू आणि त्याच पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा पाहतो आपण. गोलंदाजाच्या माध्यमातून यॉर्करचा वापर सातत्याने केला जातोय. चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रभाकर ऑन द फायर, जर्सी क्रमांक 18 पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा तिसरा चेंडू डॉट आणि यावेळेस मात्र विकेट किपर थोडीशी चुका करत असताना षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्यात. बिनबाद 10. आता समीकरणचा विचार केला, 24 चेंडू शिल्लक असतील. 24 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 47 धावा बनवायच्यात आणि या 47 धावा कंपल्सरी वाशिवली संघाला बनवायच्यात. या स्पर्धेचा विचार केला, ड्रेसिंग कंपल्सरी आहे, चेसिंग सुद्धा कंपल्सरी पाहतो आपण. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवरती राज शीतला पाहता आपण.
डाव खेळत त्याचा फलंदाज पाहता आपण जगदीशला पाहता. जगदीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजी करायची आहे जगदीशच्या फलंदाजाला. तोच फलंदाज साई केनला जगदीशला गोलंदाजी मार्कवरती. राजला पाहता आपण गोलंदाजी मार्कवरती. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा उचली घेतला चेंडूने. चांगला चेंडू पाहिला आपण. समोरून हा चेंडू टाकला जातोय. प्रफुम डिलिव्हरी पाहतो राजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. डॉट चेंडू फेकलाय. हो यावेळेस मात्र पाहिलं जाईल. हा चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाजाने राजने. आणि वन बाउंडचा इशारा सुद्धा केलाय. जास्तच उचली होती या चेंडूला. हो चांगला फटका पाहतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचला 12 आकड्यावरती. 57 धावेचं पाटलान करायचं आहे. आणि मोठे फटके मात्र मारावा लागतील आपल्याला. हो चांगला चेंडू पाहतो आपण. काय चेंडू टाकल्या जातात राजच्या माध्यमातून. सातत्याने तुम्ही जर चेंडू डॉट खेळले ना तर संघावरती प्रेशर निर्माण होईल. मी तर म्हणेन डाव्या मात्र करायच्या 57 आणि 57 धावेच्या पाटलान करत असताना डॉट चेंडू मात्र खेळत असताना जगदीशला पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. यावेळेस मात्र डोक्याची घंटा. फलंदाज मात्र परतावा लागेल. हर्ष या फलंदाजाला. वाशिवली संघाला पहिला झटका क्रमांक लागलाय. हर्ष बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. अनंता चांगली फटकेबाजी करावी लागेल. अनंत या फलंदाजाला संघ थोडासा अडचणीत सापडलाय. सुरुवात थोडीशी मात्र चांगली झाली होती. त्यानंतर मात्र राजने मात्र रनांना अंकुश लावण्याचं काम केलाय. या षटकामध्ये थोडासा प्रेशर निर्माण केला राज या गोलंदाजाने. हो चांगला फटका पाहताय. चपराक शॉट चाबूक शॉट पाहिला. एक धाव तर वेगाने पुणे केले गेले. थोडासा फंबल पाहताय. आणि यावेळेस मात्र वागून फाटली आहे त्या खेळाडूची. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय चौका. संघर्षमय या चौकाराच्या मदतीने तोटा स्कोर जाऊन पोहोचलाय. 16 या आकड्यावरती. 57 धावेचा पटलान करायचा आहे. आणि त्यानंतर मात्र थोड्याशा चुका झाल्या त्या ठिकाणी. आणि मोठ्या फटक्यांची मिंत म्हणेन वाशिवली संघाला गरज आहे. आलेल्या स्टोकला या फलंदाजाने चौकार. आणि या चौकारांचीच गरज आहे. जास्तीत जास्त मात्र धावा जमा करावा लागतील वाशिवली या संघाला. टोटल पाहिली आपण 57 धावेचा पाटलान करायचा आहे. राजने थोडंसं अंकुश लावण्याचं काम केलं होतं. त्यानंतर मात्र अंकुशवरती थोडासा प्रेशर मात्र झुगारून देत असताना फलंदाज. हो शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. उंच उडाला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट. झेल सुद्धा टिपलाय. आणि झटका क्रमांक लागलाय वाशिवली संघाला दुसरा. आणि 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पाहतोय. धावपटलावरती धावा लागल्या गेल्या आता 16 धावा. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा
कृष्णा मात्र कृष्णाशास्त्री फलंदाजी करावी लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जगदीशला पाहता डावखुरी आताचा नवीन गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय महेश. तिसरा गोलंदाज महेशचा वापर केलाय गोलंदाजी मार्कवरती. राजचं कौतुक करावं लागेल. राजने फक्त धावा खर्च केल्या, 6 चांगली गोलंदाजी केली राजने. त्याचं एकमेव कारण मात्र एक गडी सुद्धा बाद केला राजने. चांगली गोलंदाजी राहिली या राजच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 10. हो, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा उंच उडालाय आणि क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा तोच आणि सलगचे 2 झेल टिपला त्या खेळाडूने. जसा फलंदाज मात्र आता जगदीशला माघारी परतवलाय. वाशिवली संघाला लागला तब्बल 3रा झटका. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. सचिनला पाहता आपण. चांगली फलंदाजी. जसा घर कसोलतो ना, घर फिरला ना का घराचे वाशे सुद्धा फिरतात, असं काही परिस्थिती पाहतो आपण वाशिवली संघाची. जसा पत्त्यांचा बंगला कोसळतोय तसा मैदानाच्या आतमध्ये फिल्डर पाहतो ना आपण, फलंदाज तसेच मात्र लागोपाठचे बाद होत आहेत. सलगचा 2रा झटका क्रमांक लागलाय. टोटल पाहिले आपण 3 झटके लागल्यात वाशिवली संघाला. जबाबदारी घ्यावी लागेल. 57 धावा बनवायच्या. 3रा षटक मार्गस्थ असताना टोटल पाहिली आपण 16 धावा जमा केल्यात. आणि यानंतर दुधानी आणि धामणी संघाने तयार राहा. लगेचच मैदानाच्या हातामध्ये आपल्याला उतरायचं आहे. हो, चांगला फटका पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. फेकी सुद्धा अचूक. तोपर्यंत मात्र सिंगल. तुकाराम वाघ यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने आपला सरसे स्वागत असेल. या पण तुकाराम वाघ यांचं आगमन झालंय. चांगले व्यक्तिमत्व, गोड आवाज पाहताय आपण त्यांचा. त्यानंतर पाहता तो ओडिशी मात्र विचार केला ना, फलंदाजापासून दूर ठेवण्याचं काम केलं होतं. डॉट चेंडूची सांगता महेशचा विचार केला ना, महेशने चांगले चेंडू फेकल्यात. थोडासा उचलीचा मात्र वापर करत असताना आणि या कॉन्क्रीट फीजचा विचार केला ना, पूर्णपणे फायदा घेत असताना तुकाराम वाघ यांचं आगमन झालं. स्पर्धेच्या वतीने आपलं सरसे स्वागत. विचार केला ना, चांगला पाहतोय. चांगला फटका पाहतोय. गॅप खूप मोठी आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि थोडासा मात्र चेंडू थोडासा हुलकावणी देत असताना क्षेत्ररक्षणाला तोपर्यंत मात्र धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. तीन धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. 57 धावेचं पाटलान करायचं आहे आणि त्यानंतर मात्र वाशिवली संघाला लागलेला तब्बल 3 झटके लागल्यात आणि त्यानंतर मात्र गोलंदाज पाहतो गोलंदाजी मार्कवरती महेश. हा गोलंदाज चांगला क्षेत्ररक्षण पाहिला त्या ठिकाणी. हो, चांगला फटका पाहताय. बॅटच्या रडार मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला झेल टिपलाय आणि झटका क्रमांक लागलाय. वाशिवली संघाला हा 4था. विचार केला ना, एकही खेळाडू मात्र जबाबदारी घेत नाही. त्याचा एकमेव कारण मात्र सुरुवातीला फलंदाज लवकर बाद झाले. 57 धावेचं पाटलान करायचं आणि त्यानंतर पाहतोय झटका क्रमांक लागलाय 4था आणि त्यानंतर धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण 20 धावा. 57 धाव्या बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. नाना वाघला पाहता आपण. महेशची मात्र चांगली गोलंदाजी राहिली. अचूक गोलंदाजी, अचूक टप्पा राहिलाय महेशच्या माध्यमातून. एकही मोठा फटका मारू दिला नाहीये महेश या गोलंदाजाने. सुरुवात मात्र चांगली केली होती तामसाई या संघाने. काय चौकार मारले होते मी तर म्हणेन. चांगला फटकेबाजी केली. सचिन मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. नानाला पाहता आपण. चला स्पीडअप करा. टाइम मात्र अलर्ट असेल यावरती लक्ष द्या आपण. चांगला चेंडू पाहतोय आणि फलंदाज मात्र बाद होईल. षटक संपलाय का?
असा हात करता का आमच्या किडनॅप फेल होतील. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अद्याप विचार केला तर मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 12 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 37 धावा. आता खूप मोठा डोंगर आहे. मी तर म्हणेन वाशिवली संघा पुढे. चला स्पीडअप करा. टाइम मात्र अलर्ट असेल यावरती लक्ष द्या. तुकाराम वाघ सरांचा आगमन झालाय. यानंतर मात्र पुढच्या सत्रामध्ये तुकाराम सरांचा आवाज ऐकाल तुम्ही या स्पर्धेमध्ये. चला राजेश थोडासा स्पीडअप करा. तामसे संघाचा विचार केला. चला स्पीडअप करा. हॅलो, धन्यवाद रमेश पारधी. स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. जय गावदेवी क्रिकेट संघ भेंडीचा पाडा आयोजित आमदार चषक 20-25 हे पर्व सामना आपण पाहतोय. एका बाजूने वाशिवली तर त्याच्या अगेन्स्ट तामसई. निश्चितच काल तामसई हा संघ धामणी या ठिकाणी नाईटला होता, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये मात्र पराभूत झाला. चांगला खेळ राहिला त्या ठिकाणी कोंड्याचीवाडी रणसई या संघाचा, परंतु जशास तसं उत्तर देण्याचं काम रजनी शुंकलेमध्ये याच संघाने केला. आणि पुन्हा एकदा हा संघ या ठिकाणी मात्र दाखल झालाय. दोन्ही संघांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. जय गावदेवी क्रिकेट संघ भेंडीचा पाडा आमदार चषक 20-25 हे पर्व मध्ये आपण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 21 धावा. 3 षटक संपलेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ज्याने खऱ्या अर्थाने तामसाई संघाला ओळख निर्माण करून दिली, आमचे जवळचे मित्र अर्थातच राजा शीदला आपण पाहू शकाल. निश्चितच त्याच्या जर्सीवर विचार केला तर सृष्टी नाव आहे, परंतु ती सृष्टी हलगर्जीपणामुळे आश्रमशाळेतील हलगर्जीपणामुळे मात्र आपण त्या सृष्टीला गमावलं. खूप मोठं प्रकरण या ठिकाणी मात्र प्रकल्प पेन या ठिकाणी चालू आहे. निश्चितच आपण न्याय देण्याचं काम करू यात मात्र शंका नाहीये. इथे मात्र बॅटची हिडिंग एज अतिशय चांगला झेल टिपलाय. अजून एक फलंदाज बाद झालाय वाशिवली संघाचा. एकावर एक धक्के देण्याचं काम केलं ते तामसाई संघानं आणि धक्का क्रमांक लागला या ठिकाणी मात्र वाशिवली संघाला 5वा. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 54-34 नवीन खेळाडू खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय. वाशिवली संघाचा 12वा प्रतिनिधी नाहीये, त्यांना 2 रनाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे हे नियम खूप कडक आहेत आणि ते तंतोतंत आपल्याला पाळावे लागतील. 8 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. सामना एकतर्फी होण्याच्या स्थितीवर आहे, कारण तामसाई संघाने केलेली उत्कृष्ट गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अंधाधुंदी फटका खेळण्याचं काम करतोय. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय. रवी आहे स्ट्राईकवर. 7 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. अजून एक चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक मात्र 4 संपला. आता मात्र 6 चेंडू मध्ये 35 धावांची गरज आहे. सामन्यावर मात्र पकड मजबूत केले ती तामसाई संघानं. नाणेफेकी जिंकला या ठिकाणी मात्र दोदाने हा संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. झालाय
पहिला सिंगल आली, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर डॉट. 6 चेंडूचं विश्लेषण गुणलेखक आमचे अतिशय चांगले आहेत. झाला समाधान का पुन्हा हे करू? पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर रनआउट झाला, त्याच्यानंतर पुन्हा सिंगल आली. स्कोर संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. स्कोररच्या भूमिकेत धनाजी एक चांगले गुणलेखक स्कोरर. या स्पर्धेमध्ये निश्चितच आजचा दुसरा दिवस. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज काळूराम शीत, खूप वर्षाचा दांडगा अनुभव असलेला खेळाडू. निश्चितच या संघामध्ये एकापेक्षा एक सर्रास असे खेळाडू. निश्चितच मंगळवीरला आपण पाहिलं असेल, जुना जाणता आमचा जवळचा मित्र. राशीद असेल, अतिशय शांत स्वभावाचा हा संघ नेहमीच ओळखला जातो पनवेल तालुक्यातील हा संघ. आणि त्याच्या अगेन्स्ट वाशिवली, इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र खराब आहे. पंच आमच्याकडे वळतील, एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेना विजयामधील अंतर अजूनही कमी होत आहे, कारण येणारे चेंडू असतील 6 34 धावांची गरज आहे. सामना कठीण बनलाय. अर्थातच संघ आपण पाहतोय तो वाशिवली संघ. इथे मात्र सिंगल येईल, सिंगलने काही फरक पडणार नाहीये. दुहेरीचा कन्वर्ट केली आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 25 धावा. अजूनही 32 धावांची गरज आहे. इथे मात्र सन्मान दिला. ब्लॅक होल मध्ये चेंडू फेकला होता, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं, सिंगल मिळेल. या सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा. अजूनही 31 धावांची गरज आहे. चेंडूंचा विचार केला तर मात्र सामना जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावर आहे तो तामसई हा संघ. लो फुलटोचा चेंडू, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलला. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय अक्षरशः षटकारासाठी, कारण या मैदानाचा विचार केला तर डिक्लेअर स्वरूपात सुद्धा धावा आहेत. जो आपण तर या ठिकाणी आयवा झेलसाठी मात्र प्रेक्षक वर्गाला सुवर्ण संधी आहे. आदरणीय तुळशीराम गिरा साहेब यांच्याकडनं 100 रुपयांचा कॅश प्राइज लावण्यात आलंय. याचा सुद्धा संधी घ्यायची आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. यापुढील होणारा सामना दोन्ही संघाने नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यापुढील मॅच आपण त्याच विभागातील 2 संघामध्ये आपण पाहू शकाल. हा बोल ना. आता निघतो एक इथे आलेलो शाळा बघायला, तर एक इनिंग करतो नाही घेतलाय. अजून एक फलंदाज बाद झालाय. या सत्रातील या मॅचचा शेवटचा चेंडू आहे. शिक्कामोर्तब केलाय तो तामसई संघानं विजयावर. बॅटची हिडिंग